आजची रेसिपी ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे आणि घरात जर काही छोटी मोठी पार्टी असेल तर त्यासाठी तर अगदी उत्तम हे ऑप्शन आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मटार रोल, जे अगदी टेस्टी आणि क्रिस्पी बनवून तयार होतात आणि पटकनही तयार होतात। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। मटार रोल बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे। याची आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यात मी घालते आहे चवीनुसार मीठ। अर्धा चमचा मी इथे ओवा घेतला आहे। ओवा थोडासा हातावर कुस्करून घेतला आहे, त्याने छान चव येते। 1 चमचा मी इथे तेल घालते आहे। तुम्ही गरम करून घालू शकतात, मी थंडच घातला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आता पूर्ण पिठाला लागलं आहे। आता मी थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा मळून घेणार आहे। सॉफ्ट गोळा मळायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। आता याला आपण 10 मिनिटे रेस्ट करू देऊया। तोपर्यंत आपण मटार रोलचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलं आहे, त्याच्यात अर्धा चमचा जिऱ्याची फोडणी घातली आहे। 1 चमचा मी इथे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे, त्याला व्यवस्थित परतून घेऊया तेलावर। आता त्याच्यात कोरडे मसाले ॲड करूया। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा मी इथे जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। सर्व साहित्य आपण अर्धा चमचा घेतला आहे। आता याला आपण व्यवस्थित परतून घेऊया तेलावर। त्यानंतर मी ते अर्धी वाटी उकडवून घेतलेले वाटाणे घेतले आहे। फ्रेश वाटाणे आहे, मी आधी व्यवस्थित उकडवून घेतले आहे। याला त्यालाही परतून घेऊया आणि मॅशरच्या सहाय्याने आपण याला व्यवस्थित मॅश करून घेऊया। त्यानंतर मी ते ॲड करते आहे 2 छोटे बटाटे उकडवून घेतलेले, त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी ॲड केले आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर ॲड केली आहे, जेणेकरून छान चव येईल। आमचूर टाकल्यामुळे व्यवस्थित बॅलन्स होतो। मसाला इथे तयार झाला आहे। शेवटी आपण कोथिंबीर ॲड करूया। आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। असा हाताला तेल लावून मी हे बघा असे छोटे छोटे मी लांबट आकाराचे गोळे तयार करून घेतले आहे अशा प्रकारे। हे बघा मसाला इथे तयार आहे आणि आपलं पीठही व्यवस्थित मुरलं आहे। याची एक आपण चपाती लाटून घेऊया। चपाती लाटून झाली आहे। आता त्याच्या आपण कडा काढून टाकणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला लांबट पट्टी तयार करून घ्यायची आहे आयताकृती आणि त्याच्यामध्ये तो मसाला ठेवून त्याला रोल करून घ्यायचा आहे। आणि शेवटी मैद्याचं जे बॅटर आहे ते थोडंसं बॅटर करून मी त्याने चिटकवून घेतलं आहे। थोडं मैद्याचा घोळ तयार केला आणि त्याने सील करून घेतला आहे। तयार झालं आपल्या इथे एक रोल तयार करून झाला आहे। हे बघा अशा प्रकारे असेच आपण आपले सगळे रोल तयार करून घेऊया। मी इथे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे जे आपण मैद्याचं जे घोळ बनवलं होतं त्याला व्यवस्थित दोन्ही साईडने आपण ते बुडवून घ्यायचे आहे रोल, जेणेकरून त्याच्यातला मसाला बाहेर येईल आणि आपल्याला मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे खरपूस रंग येईपर्यंत। हे बघा तळून झाले आहे। खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपले खरपूस खमंग असे मटार रोल। तर तुम्ही मटारचं सीझन संपण्याआधी घरी नक्की एकदा ट्राय करा ही छान रेसिपी आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।